मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे महाराष्ट्र केसरी मैदानात, कदमवाडी मैदानात. आणि जसं की सर्वांनाच माहिती आहे की आज कंदोरचा राजा आणि अर्जुन घरचा साज पळाला आणि घरचा साज गुलालात राहिला. आणि आज सलग तिसरा मानकरी ताईला ठेवला. म्हणजे उर्मिळाताई माणिकशेठ गायकवाड ज्या नावाने गाडी पळती त्या नावाला आज तिसरा मानकरी. पहिले 2 हिंदकेसरी मान आणि आज महाराष्ट्र किताबाचा मानकरी, आणि तो पण एक नंबरचा मानकरी. पहिलं 3 हिंदकेसरीचा मान ट्रिपल हिंदकेसरी माळशिरसच्या मैदानात एक वेळ झाला. माफ करा, ट्रिपल हिंदकेसरी आणि आज महाराष्ट्र केसरी हो. आणि एक नंबरचा मानकरी. हो, दादा नमस्कार. नमस्ते. सकाळी भेटलो होतो तुम्हाला. हो. सकाळी सांगितलंही होतं आज काहीतरी कारनामा होईल. हो, आणि आज घरचा साज होता अर्जुन आणि राजा. काय सांगाल, कसं नियोजन लागलं, कसं नेमकं मैदान? नाही मैदान तर चांगलं झालं. नियोजन घरचं साज होतं त्यामुळे पैऱ्याला काय अडचण आली नाही. ताईंनी मला विचारलं, सांगितलं, म्हणलं घरची गाडी पळवूया. जेव्हा जेव्हा दोन्ही बैल एका जोट्यात आले तेव्हा तेव्हा आपल्याला गुलाल दिलाय, आपण घरची गाडी पळवूया. गाडी गुलालात राहील. ताई पण म्हणल्या घरचीच पळवूया. दादा काय सांगाल, जशी ताईने खरेदी केली, खरेदीला किती दिवस झाले? सर्वसाधारण 1-1.5 महिना झाला. एक दीड महिना. हो. एक दीड महिन्यातच सगळे मानाचे जे हो. मैदान झाले, त्या मानाच्या खरेदी मैदानात झाली आणि दुसऱ्याच दिवशी पेडगावचं मैदान झालं. 2 दिवस सलग गुलालात राहिला, हिंदकेसरी झाला. आणि या मानाच्या मैदानातच राजा काहीतरी कारनामा करतोय. हो, राजा पळतोय ओपनच्या मैदानात, काय नाही, चांगला पळतोय. दादा आता कुठंतरी राजा आदतमध्ये आपलं एवढं नाव करतोय आणि कुठंतरी तुम्हाला पण आता बघितलं असेल की दिवसेंदिवस त्याचा पळ वेगळा आहे आणि वेगळ्या पद्धतीने त्याचा पळ वाढत चाललेला आहे. काय सांगाल त्याविषयी? नाही, बैल जातीचा आहे, धनगर किल्लार मधला आहे, त्यामुळं त्याला राग भरपूर आहे. तुम्ही आता बघत असाल, धरला तरी पोरांना माराय बघतोय. हं. आणि रागीर स्वभावाचा बैल आणि तो कायम त्याचं स्पीड वाढत राहील. आज सकाळी गटाला एकदम जबरदस्त स्पीड लागलं होतं दादा. म्हणजे काय सांगा, त्या स्पीडनंच आज कळलं होतं की राजा आज फुल फॉर्म मध्ये दिसतोय. एकंदरीत आणि घरचा साज सकाळी तुम्ही म्हटलं होता की आज घरचाच आहे. पण आणि ही गाडी तुम्ही काय म्हटलं होता की मागच्या वेळेस ही गाडी हिंद केसरी झाली होती, हो म्हणून आम्ही आज पळवायचा निर्णय घेतला. आणि पण होय. आज पण एक नंबर करून महाराष्ट्र केसरी झाली. हो, त्यामुळे जास्तच आनंद आहे आणि आमचा निर्णय कुठेतरी सार्थकी लागला. नक्कीच. आणि ड्रायव्हर म्हणून आप्पा ड्रायव्हर आहेत. आप्पा driver ते- भेट होती, पण खऱ्या अर्थानं चप्पल म्हणलं तर तुमचा हात. कारण या क्षेत्रात एक नंबर मिळवून देणं नामांकित नंदी आहेत, पण ड्रायव्हरची चालाकी लागते. काय सांगाल? ड्रायव्हरची चालाकी बी लागते, पण तसं बैल बी पळायला पाहिजे. बैल पळायला मुख्य जनावर आहे. बी पळालं तर आपल्याला ध्यान आहे, अभिमान वाटतो. त्या हिशोबात बैल पळला की आपल्याला बी म्हणजे चांगल्या प्रकारे गाडी बी पळते ना काय. आप्पा ड्रायव्हर आता कुठेतरी तुम्ही सेमी फायनल बघितलं असेल. आता जेवढे पण सेमी झाले त्यात सगळ्यात जास्त अंतराने गाडी उतरली असेल ती हा घरचाच उतरलाय. तुमच्या म्हणजे कसं असतं, ड्रायव्हर म्हटल्यानंतर तुम्हाला एक अंदाज असतो. अर्जुन आणि राजा या गाडीमध्ये वैशिष्ट्य काय काय सांगाल? वैशिष्ट्य म्हणजे गाडीच चांगली पळते. गाडी दोन्ही बैल दोन्ही खांदी पब्लिकची आहे. त्यामुळे गाडी कशी जरी लागली तर गटाच्या अंदाजात गाडी फायनल राहील का नाही अंदाज लगेच करावा. गाडी पळते चांगली. पण गटाला ज्यावेळेस गाडी पळाली तेव्हा आपण बघितलं असेल की राजा अतिशय निम्म्या रानातून अशी जबरदस्त स्पीडनं रन काढत होता. पहिले त्यामुळे आम्हाला गटाचा चांगलं झालं, गाडी राहणार असेल. उर्मिलाताईंचा विश्वास तुमच्यावर खूप आहे, म्हणजे प्रमाणाबाहेर थोडक्यात म्हणावं लागेल. कारण की ड्रायव्हर तेवढा तुम्ही चालक आहात. आज आमचं पण त्यांच्याशी बोलणं झालं की आप्पा ड्रायव्हरनी पण खरं गाडी एक नंबर चालवली. काय सांगाल ताईंबद्दल, काय सांगाल? ताईंचं कसं आहे, ताईंचं बी अभिमान चांगला आहे, कारण आपल्याला विश्वास आहे. कारण बैल चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला बी हाणायला आणि आपण गाडी ताईंची असली की एकच गाडी हाणतो आपण. नक्कीच गाडी जाईल तिथं गाडी बोलायला असते, त्यामुळे ताईंचा मुलात बैलांवर विश्वास आहे, अर्जुनवर, राजावर. आणि तिसरा आपला विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी त्या बैलांच्या बरोबर तुम्हाला ट्रिपोर्ट म्हणूनच आमचं आपलं नाव टाकलंय गाडी डायरेक्ट त्यांनी. दादा आता कुठेतरी ज्यावेळेस पायऱ्याचं वगैरे नियोजन करता तेव्हा ताई असतील, तुम्ही असताल, ड्रायव्हर असतील, कसं नियोजन करता तुम्ही काय पायऱ्याचं? नाही, पैऱ्याचं नियोजन काय एकमेकाला विचारून असतं. एकमेकाचा सल्ला असतो. ताईंचा फोन येतो, दादा पुढचं मैदान असं आहे, कुठला पैरा करूया. मग माझ्या अनुभवानुसार मी सल्ला देतो, ह्यो पैरा ह्या मैदानात केला तर आपल्याला यश भेटेल. त्यानुसार ताईंचा पण होकार असतो, काय अडचण नसते. दादा कुठेतरी ताईंच्याकडं राजा आल्यापासून कुठेतरी म्हणावं लागेल की चांगले नंदी, म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की टॉपच्या नंदीमध्ये पाहायला पहिरे आपल्याला आधी मिळत नव्हते, काय अडचण होते त्याविषयी काय सांगाल? कसं आहे, एक चांगल्या नावाचा आधार बैलाला भेटल्यामुळे पुढे टॉपचेच पैरे होत गेले. लक्कन सारखा बैल किंवा मथुर सारखा बैल, परवा चिक्या सारखा बैल, ही बैल मोठ्या मोठ्या नावाची बैल
आपल्याला वासराबरोबर पळवाय भेटली. मैदान झाली पण top ची गाडी. कंदूरचा राजा करार होण्याच्या अगोदर जो खरेदी हा. खरेदी करा. पार्टनरशिप हा ते सगळं म्हणजे हे सगळं होण्याच्या अगोदर ताईला ज्या प्रसंगातून जावं लागलं म्हणजे जसं ताईने वायदी दिली तरी ती वायदी घेऊन सुद्धा काहींनी पायरा दिला नाही असे बरेचसे प्रकार ताईसोबत घडले. तर आज त्या गोष्टीचं कुठेतरी सार्थ होत आहे. आज ते फळ भेटतंय का ताईंना? फळ तर भेटते. कसं आहे ताईंना मी म्हणायला येईल की माझ्यासारखा माणूस भेटला नसेल पहिला निस्वार्थी. कसं आहे आपल्याला स्वार्थापेक्षा गुलालाच्या अपेक्षा आहे, नावाच्या अपेक्षा आहे. आणि नावासाठी झटणारी जी माणसं आहेत ताईंच्या सारखे माझ्यासारखे त्यांना पैशाची अपेक्षा नसत्या. दादा आता महत्त्वाचा कुठंतरी गुलाल असतो. ताई पण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक मैदानात सांगत असाल की तुम्ही असाल किंवा राजा असेल जेव्हापासून त्यांच्या दावणीला आले तेव्हापासून कुठेतरी त्यांच्या दावणीला लक्ष्मी लागल्यासारखं झालंय. गुलाल तुटत नाही आणि कंटिन्यू तू त्यांना गुलाला ठेवतोय. काय सांगाल? नाही बैल पळतोयच पहिल्यापासूनच. त्याच्या व्यवहार व्हायच्या अगोदर पण 22 गुलाल आहेत. 22 पैकी 15-16 गुलाल एक नंबरचा आहेत. आधीतलं ओपनला पण नेवरीच्या मैदानात ओपनला पण एक नंबर केला होता. असाच आज जसा ओपनला केला असंच नेवरीचं मैदान होतं तिथं पण स्वराज बरोबर पळाला होता. एक नंबर केला होता. बैल पळतच होता पण अजून त्याला साथ मिळाल्यामुळे पुढे जास्त ते आता संघर्ष जास्त संपला बैलाचा. म्हणजे पैऱ्यासाठी वगैरे जे संघर्ष होता ते संपला. आता पैऱ्याची काय अडचण येत नाही. दादा कुठंतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये विश्वास महत्वाचा असतो तर त्यामध्ये कुठंतरी ताईंचा तुमच्यावरून तुमचा ताईंवर असं कुठंतरी समीकरण जुळून आले दोघांना पण एक त्याला व्यक्ती म्हणजे असे कसं चांगले समजले लागलेत. व्यवहार होतानाच की झालं कसं येताना त्यांचा विचार झाला होता की वायदी घेऊन बैल पळवायचा नाही अशा तत्वावर व्यवहार करायचा असं तिने म्हणलं होतं. आणि विषय काय झाला ज्यावेळी घरी आले तेव्हा त्यांनी विचारलं जर मी पहिली अट घातली तर की माझा बैल वायदी पळणार नाही आणि माझ्या आणि तुमच्या दोघांच्या विचारानं बैल पळेल आणि बैल माझ्याच दावणीवर राहील. कारण कसं आहे की बाहेरगावी असतात त्यामुळे इथं लक्ष तितकं त्यांनी देता येणार नाही. त्यामुळे बैल माझ्याच दावणीवर राहील. बैल दोघात राहील. जी काय रक्कम ठरेल ती अर्धी दोघांची. त्यांनी मला अर्धी रक्कम देऊन अर्धी पार्टनरशिप केली आणि वायदीचा विषय पहिल्यांदा सांगितल्यामुळं त्यांच्या मनातली गोष्ट मीच बोलून गेलो की दोघांचं तत्व एकच आलं. त्यामुळे विचार जुळले आणि आमचा व्यवहार 15 मिनिटात झाला. बरोबर. 2च शब्दात व्यवहार झाला. राजा पळतो तुम्ही म्हटला पण आता प्रसिद्धी भेटली. ती प्रसिद्धी की या महिन्याभरात तुम्ही बघितलं असेल की किती गुलाल, हो महाराष्ट्राचे किती गुलाल. काय सांगा? कसं आहे पहिलं म्हणजे एकतर माझ्या पत्र कुठला युट्यूबर आला नव्हता. बरोबर. माझी कुणी मुलाखतच घेतली नव्हती आणि सलग 20-22 मैदान 1-2 मध्ये वासरू पळून सुद्धा आणि नेवरी सारख्या ओपनच्या मैदानात वासरानं सगळ्या टॉपच्या गाड्यात पळून सुद्धा एक नंबर करून सुद्धा कोण आपल्या पात्र आलं नव्हतं मुलाखत घ्यायला. आणि ज्यावेळी शांती यादव यांनी पहिली मुलाखत घेतली घरी येऊन आणि त्यावेळी वासराची प्रसिद्धी झाली आणि त्याच्यानंतर एक 8-10 दिवसातच आमचा व्यवहार झाला. आणि सँडी यादवचं पण आम्हाला आभार मानावं लागतील. त्यांनी पण मला सल्ला दिला की दादा तुम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आहेसा आणि हे शर्यत क्षेत्रात कुठेतरी चांगल्या माणसाची तुम्ही साथ घेतली तर तुम्हाला बैल अजून वरच्या लेवलला नेता येईल. आणि तो सल्ला मी मानून त्याच्यावर विचार करून पुढचा हा निर्णय घेतला की जेणेकरून बैल पण माझ्या दावणीला राहील आणि नियोजन पण बैलाचं चांगलं होईल. दादा आज जसा पळतोय राजा तसा अगोदरही पळत होता पण त्यावेळेस तुमच्याकडे होता. हे सगळं होण्याच्या अगोदर त्यावेळेस तुम्हाला अडचण येत होत्या पहिल्या? नाही अडचणी अशा काय आल्या नाहीत. पण एक नंबर टॉपचं पैरं होत नव्हतं. तसं मी चांगल्या बैलात पळालो. शिरसवडीची रायफल असू दे, अंबरनाथचा बादल असू दे, गजा किंवा स्वप्नकरा सोन्या अशी बरीच बैल आहेत की ज्या झाले दादा तुमच्याकडे? 8 महिने झाले माझ्याकडे. 8-9 महिने झाले. ते दीपक पैलवान मानेवाडी त्यांच्याकडून मी वासरू घेतलं तर ते 2.25 लाख रुपयाला घेतलं. 1,68,000. एक पहिल्याच मैदानात वासरू आणलेलं त्यांनी आणि आजच वासरानं पळून एक नंबर केला होता. सेकंडचं मैदान आमच्याकडे सेकंड पट्ट्याचं मैदान असतं. एकच गाडी पळते टायमिंगवर. त्या मैदानात त्यानं पळून एक नंबर केला होता. मला पळा आवडला. म्हणजे आजच मैदान होतं आणि त्याच दिवशी मग त्यांना सांगितलं बैल मला घ्यायला लागतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घेतला.